गणपती बाप्पा मोरया. हॅलो, कशा आहात सर्वजण. आज किती दिवसानंतर मी व्हिडिओ करतोय. त्याचं कारण असं आहे की आम्ही कॉलेज फ्रेंड सर्वजण चाललो आहे ट्रिपला. कुठे ते व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला आणि टायटलमधून सुद्धा समजले असेलच. मी मागे आणि मित्र माझा अनिकेत तो पुढे चालतो आहे आणि बाकी सर्वजण सुद्धा आलेत. प्रसाद, ऋषी आणि मी तिघेजण विटामध्ये आलो. तर सर्वजण चौकात येतं, तिथून निघायचं आहे. चला जाऊया, उशीर झाला, फोन येतोय सगळ्यांचा. ऋषी दादा या फ्रेम मध्ये फोटोच्या मध्ये जाईल. गुरु गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. डॉगीज बाई का तापला एवढं. प्रसादला दे टाकून इकडे काय करायचं जेवण. गणपती बाप्पा मोरया. त्याच्या साईडला फोन करा. काय लावले साहिल याचं आगमन झालेलं आहे. लास्ट मेंबर सगळेजण आले ते आता. गाणं लावा आता चांगला. आता की का तुम्हाला काय होतं. नाच ना. गाणं जरा चांगलं. उतर बाबा. आमचं बजेट नाही. मोडलं अबे लावून वरती घेऊन लावून
अभिषेक लागताय का कोणच काय झालं आता आमचं पहिलं लोकेशन आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर. तिथं आलोय पहाटेचं 5 वाजता, निघालो होतो 3 वाजता. कुत्रे भुकायला लागले आले. मंदिरामध्ये काही जास्त व्हिडिओ नाही काढले कारण परमिशन नाही येते. थोडासा जेवढं भेटेल तेवढं काढलं. आता चालू आहे बाहेरच्या दिशेने. आता आरती चालू होईल. 5:45 वाजता चालू होती काकड आरती. उशीर लागणार आहे खूप, म्हणले ते 1 तास लागणार. त्यामुळे आम्हाला पुढे पोहोचायचं अजून 5 तासाचा प्रवास आहे अजून पुढे. त्यासाठी लवकर जायला लागेल घरी म्हणतो पुढे मालवणला. दर्शन सुद्धा झालं आणि फोटोशूट थोडं फार केलं आम्ही. आता डायरेक्ट मालवणला जायचं आहे. आता जाताना झोप पूर्ण करायचं कारण रात्रभर काही झोप लागली नाही. कोण झोपलं नव्हतं ट्रिपच्या यानं. डायरेक्ट आता जाताना झोपायचं. डायरेक्ट मालवणला भेटूया. डायरेक्ट मालवणला. पलीकडपर्यंत आहे मोठं आहे धरण आहे राधानगरी. Five hours later. तारकर्ली बीचवर आता होम स्टे घेतलाय उद्या 10 वाजेपर्यंत. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग आणि देवगड बघायला. कुठला गड? सिंधुदुर्ग आणि कुठला? राजकोट. हा, सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ला. त्यानंतर तिथं होमस्टे लोकल नाही ना इथलं. होमस्टे घेतलाय तिथं आता दोनच बीच थोडं शेजारी ते सुद्धा आले होते तुम्हाला गड फिरून आल्यानंतर. सगळं सारखं वाटतं. कुठं जायचं रोड सगळं सारखं दिसते. बघ किती बारक कुठं कुठं जायचं समजत नाही. ट्रॅव्हलर इकडे राजकोट किल्ला आहे आणि ह्या साईडला कुठे गेला आहे सिंधुदुर्ग. तिकीट काढायला लागतं काय समजणं झालंय. पहिल्यांदा आलो आवाज येत आहे सगळं. पुढे गेलेत केवढ्या बोटा येते या साईडला. तो ना माका येऊ नका. तू माका सांगता ना बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग होता. हे मंदिर कसं हे करू काय? तुला काय वाटतं? माझं नाव कसं या ठिकाणी महादरवाजा पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे आलेलो या ठिकाणी आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर कुठलं आहे? हे मंदिर जरा मला कुठलं आहे? पंचमर्जी मंदिर आहे. सर्वांनी पाया पडा. ग्रामपंचायत चालू सिंधुदुर्ग किल्ले एंट्री मारायची आहे. चला नाही ना 5 रुपयाचे प्रवेश तिकीट आहे.
आमचा गाईड पुढे आहे. ओ गाईड आम्हाला सांगा काय? 5 रुपये. हो या माझ्या माणसं आवाज चला चला फिरव तुम्हाला. गाड्या तुमचं या. खूप मोठा आहे. आपल्याला एक येडा एका तासात बसतच नाही, त्यामुळे जेवढा फिरून येईल तेवढा फिरायला. 100 रुपये जर रसना जाताना रसना प्यायचा आहे बरं का. पाजणार कोणा साहिल माझ्याकडे 1 रुपया आहे तेवढा सगळ्यांचा. ही बघून आलाय रे धुरंधर. बसण्यासाठी आपली तलाव इकडे जा बघून येतात. बसण्यासाठी आपली खास आहे. इथं सगळं चित्र आहे. मला आता काही चित्र झालं गायडन्स संपलं. तुमचं तुम्ही फिरा आता. गोळा खाणार का बर्फ गोळा? साईला असताना भ्यायचं नाही आपण. पुढं पुढं फिरव. नंबर आहे. मूर्ख नाव आहे गाडो मूर्ख बिंडोक. तुमच्यासारखी माणसं बघतात. मी पहिली सुया तुझं त्या ह्याचा काय चष्मा आणला नसतो तू. तुझ्या घरी घेऊन बसलाय 3 शब्द बसले. चष्मा दे की. मूर्ख बेंडो. मोठं होतं कसं होतं बघू नाही येत नाही तुम्हाला. चल की सेम दिसतंय ते. पुढे चाल. चष्मा बघत कुठला सगळी चष्मे जायचे. नाही माहिती सांगा की जरा. हे नावाचं झाड आहे तो. त्याचा उपयोग काय? त्याचा उपयोग खरं तर आपण कोकणात आलो हे त्याला उपयोग आहे. पॉइंट आहे. ते आपल्याला फील देतात कोकणात आल्यासारखं, म्हणून ते झाड लावले. बरं तुम्ही झाड बसता झाड बसावशील काय नाही आपलं नारळ मिळत तुमच्यासारखे चोमू आले. 20 मिनिट झाली. चला आवरा. बाकीचं काय पीक नाही बघायला. तुमचा उपयोग आहे. आमचंही काही मग तुमच्याकडून तुम्हाला येण्यात करून पैसे पैसे जाणार नाही सर त्याला पाय पैकी साहिल आता सांगा पुढचं काय, कुठं जायचं आपल्याला? आमचे मित्र मागे राहिले त्यांना जरा पुढे या. तुम्ही सांगा कुठं जायचंय. हे कुठं विचारा तुमची इच्छा आहे आता. तुम्ही करता ना आम्हाला गाईड. आता वर चालायचं खड्ड्यात जा. ऋषी तू जा खड्ड्यात. तुम्ही जरा मला ह्यांचं मुख्य वाटतं. असं चोंबुडं घेऊन येतात ना नुसतं बजेटला फार चिंच आहे बाबा. गॉगल दिसेल तिथे थांबला. हे घे ऋषा घेतलाय ना, चला घेतलाय ना गॉगल. तिथनं जायचं वर. चला चला एक फोटो काढा रे कोण तर. ओ माय गॉड काढा नाही. कडा नाहीच तो पॉइंट. फोटो काढायचं लवकर पटपट. तो काढाय रे. कुठला त्यो? ए बाबा उतर खाली. व्ह्यू तर भारी आहेत ना. अरे रे आपलं घंटलं बाबा. अथांग समुद्र. हा खालीच जायचं वाटतं. आपण उगाच वर आलो. या खाली ग. तू काय करतोय ना? ये खाली.
चलो वाटापट. तू पण आहे इकडे. डॉल्फिन दिसते ते काय झाले. कुठं होतो आपण त्या साईडला होतो ना. आता इकडं आलोय. माझा आहे कसं बघ तुझे कसं गेला. या स्वागत आहे तुमचं. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे निसर्गामध्ये. चैतन्य मारा उड्या मार की उड्या. माझं फोटो राहिलं आणि तुमचा फोटो काढतो. हॅलो येस आहे का बिरकल. गड निम्माच फिरून झाला. जय शिवाजी. A few moments later. सिंधुदुर्गमधून आता राजकोटमध्ये आलो. इथं शिवाजी महाराजांची सर्वात मोठी प्रतिमा आहे. ती बघायची आहे. तिथून लांबून पण दिसतं पण जवळ जाऊन बघितलेलं फीलच वेगळं येतं. गरम होतं जास्त. थंडी चालू आहे पण थंडीमध्ये पण घाम येतो नुसता. हा ना तुझा पण मित्र माझा पण मित्र. इकडून आता राजकोटला आलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती आहे मोठीशी. खूप लयच मोठी मूर्ती आहे. महामना सुद्धा झाली. कुठं जायचं ना यार. तरी मावन झाले पूर्ण. कितीतरी मागं तरी आणलं. Later that same evening. राजकोटमधून माघारी येऊन थोडा रेस्ट केला रूमवर आणि आत्ता चाललो परत बीचकडे. थोडं व्हायला व्हिडिओ काढाय. बीचमध्ये थोडं आस्वाद घ्यायला. बीचचा कसा आहे खारट पाणी. मग अशी अंगा उडवलं होतं पोराने तेव्हाच. कुठं तिकडं. हा 5-6 जणांचे कुत्रे आहे ते. समुद्र किनारे आलोय आता आम्ही. फोटो काढले थोडेफार. हे सर्वजण लय आज गेले ते. इकडे अजून फोटो व्हिडिओ शूट चालू आहे. आज जायला बोलवत होते म्हटलं आता मोबाईल ठेवून येऊ मग आतमध्ये जाऊ. सेफ्टी फर्स्ट. मोबाईलची स्वतःची पण आहे बरोबर. चल चल बाबा हां चल. A few moments later. इजिप्तला चाललोय वाटतं आपण. आता उठ.
नाही सगळ्यांनी काढा आता. सहा वाजता बीचमधून माघारी आलो. आता आम्ही चाललोय इथं बाजारपेठ फिरायला. ते काय काय भेटतं ते बघायला, काय काय जेवणासुद्धा बघायचं. आजचं संध्याकाळ चपात्या सगळ्यांच्या शिल्लक आहेत, भाजीचं काहीतरी बघायचं सर्वांचं, कुणाचं व्हेज नॉनव्हेज ते सुद्धा बघायला लागलं. बाकीचे गेलेत पुढं, मीच राहिलो मागा. कदाचित जायला पाहिजे, नाहीतर चुकायचं इथं. काल विट्याहून चुकलो होतो, आज इथं चुकेल. खायला पण